मुंडे कल्पना मॅडम यांना मी विनंती. बरंच काही असतं स्वर्गासारखं, आपल्याकडं बरंच काही असतं स्वर्गासारखं, आपण मात्र उगाचच इतरत्र फिरत असतो कस्तुरी वर्गासारखं. तर माझ्या कवितेचा सारांश हा असाच काही आहे, जे काही अंतर्मुख व्यक्तिमत्व असतात, ज्यांच्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीचा न्यूनगंड असतो. म्हणजे खरं सांगायचं तर ही कविता मला माझ्या शिक्षकांनी दिलेली. आता सध्या ते या जगात नाहीत सुद्धा, पण त्यांनी जी दिलेली ही कवितेची शिदोरी आहे ही आयुष्यभर मला पुरलेली. तर नक्कीच या कवितेतून तुम्हाला काही ना काहीतरी शिकता येईल. पहा, कवितेचं नाव आहे चिऊताई. चिऊताई चिऊताई दार उघड, चिऊताई चिऊताई दार उघड, दारस लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आत बसशील. अगं दारस लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आत बसशील. वारा आत यायलाच हवा, वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. फुलं जशी असतात तशी काटेही असतात, फुलं जशी असतात तशी काटेही असतात, सरळ मार्ग असतात पण फाटेही असतात. चिऊताई गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र ढग असतात, आणि कधी कधी मात्र जीवनात कर्कश काळे कावळेच सगळे असतात. चिऊताई या कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, चिऊताई या कावळ्यांचे डावपेच पक्के असतील. तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं ग. शेवटी आपलं मन हे आपणच सावरावं लागतं. चिऊताई सगळंच कसं होणार ग आपल्या मनासारखं, मला सांग सगळंच कसं होणार ग आपल्या मनासारखं. कधीतरी आपलं सुद्धा आपल्यासाठी होत असतं पारखं. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं. कोकिळा सुंदर गाते म्हणून आपण का खिन्न व्हायचं. चिऊताई खरं तर तुलना करायचीच नसते ग. प्रत्येकाच्या आत काहीतरी वेगळेपण असतं, प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं फूल असतं. आणि चिऊताई फुलणाऱ्या त्या फुलासाठी जीवनाशी संघर्ष हा करावाच लागतो ग. चिऊताई बघ, पहाटेच्या उन्हात तुझं घरटं नाहलं, पहाटेच्या उन्हात तुझं घरटं नाहलं, तुला शोधित फुलपाखरू तुझ्या दाराशी आलं. तुझं घरटं मात्र बंद होतं ग, डोळे असून सुद्धा अंध होतं. म्हणून परत एकदा सांगते, चिऊताई चिऊताई दार उघड, चिऊताई चिऊताई दार उघड, चिऊताई चिऊताई दार. तर ही जी कविता आहे, जसं तुम्हाला सांगितलं की माणसामध्ये अनेक प्रकारचे न्यूनगंड असतात, अनेक गोष्टींना आपण भीतो, विनाकारण भीतो. तर या कवितेच्या सारांशामध्ये सांगितले की देवाने प्रत्येकाला अशी एक वेगळी शक्ती दिलेली. कुणी कोणत्या गोष्टीमध्ये हे चांगला असतो, तर कोणी कोणत्या गोष्टीमध्ये कीर्तिवान असतो. तर अशा प्रकारची माझी कविता तुम्ही सर्वांनी ऐकून घेतली, त्याबद्दल सर्वांची मी आभारी. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण आजच्या सामाजिक प्रश्नावर ही कविता सादर केली. आजही असेच काही प्रत्येक पालकांनी